विधिमंडळ परिसरातून सर्वात मोठी बातमी समोर येते। विधिमंडळ परिसरातील वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरेंमधील संवादाचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। या व्हिडिओत उद्धव ठाकरेंनी कुणाचा तरी आक्षेपार्ह शब्द वापरत उल्लेख केलेला आहे। विधिमंडळात सध्या दिशा सालियन प्रकरणावरून गदारोळ सुरू असताना उद्धव ठाकरे यांच्या अपशब्दाचा रोख नेमका कुणाकडे होता हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय असं नेमकं घडलं की उद्धव ठाकरेंना हा शब्द वापरावा लागला? लागवी निश्चित आपण जर बघितलं तर गेल्या 2-3 दिवसांपासून विधिमंडळामध्ये दिशा सालियन प्रकरणावरून घमासान पाहायला मिळालं। आज सुद्धा विधानसभा सभागृहात हा मुद्दा चर्चेला गेला। यावेळेला नितेश राणे असतील, राम कदम असतील आणि संपूर्ण देश यांच्याकडूनही या प्रकरणामध्ये उल्लेख पाहायला मिळाला। ज्याचे प्रतिसाद जे आहेत ते विधान भवनाच्या पायऱ्यांवरच्या उद्धव ठाकरे आणि सर्व ठाकरे गटाचे आमदार हे विधान भवनामध्ये प्रवेश करत होते। त्यावेळी संभाषण झालं, तिथे बाजूलाच एक होता। यावेळेला संभाषण दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शब्द उच्चारलेला आहे। दरम्यान दिशा सालियन नाव घेतल्यानंतर स्वप्नील, तुमचा आवाज ब्रेक होतोय, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मी तुम्हाला विनंती करेन काहीसं तुम्ही नेटवर्क मध्ये आणि पुन्हा या सगळ्याविषयी सविस्तर आम्हाला समजावून सांगा। असं नेमकं काय घडलं? अर्थात पार्श्वभूमी दिशा सालियन प्रकरणाची आहे असं तुम्ही म्हणताय, पण वरुण सरदेसाई यांनी नेमकं उद्धव ठाकरेंना काय सांगितलं ज्यावर उद्धव ठाकरेंनी हा शब्द उद्गारला? या सगळ्या संदर्भात काही संकेत मिळत आहेत का? निश्चितच जेव्हा उद्धव ठाकरे विधान भवनामध्ये प्रवेश करत होते स्वप्नील, माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते या सगळ्याविषयी बोलण्याकरता। प्रवीण दरेकरजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दरेकरजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ पाहिला असेल, ऐकला असेल, काय पहिली प्रतिक्रिया यावर? नाही, आता खरं म्हणजे ते नेमकं कोणाला हराम म्हणाले ते जर स्पष्ट झालं असतं तर आणखी तीव्रतेने आणि योग्य ती प्रतिक्रिया त्या ठिकाणी देणं सोयीचं आणि संयुक्तिक वाटलं असतं। तसं पाहिलं तर ठाकरे परिवार किंवा बाळासाहेब असतील, उद्धवजी असतील किंवा राजसाहेब यांची भाषा त्या ठिकाणी अशाच पद्धतीनं ठाकरी राहिलेली आहे। आता त्याच्यात एवढं समाधान मानायचं आहे की हाऊसमध्ये कोणाला हरामखोर बोलले नाहीत। त्याच्यामुळे मला वाटतं की आता कोणाला हरामखोर बोललेत हे त्यातनं ध्वनित होत नाही। ते झालं असतं तर अगदी रोखोक प्रतिक्रिया त्या ठिकाणी देणं सोपं झालं असतं, परंतु मला वाटतं असं विषयच माहित नाही, त्याच्यामुळे जास्त बोलणं फार उचित आहे असं मला वाटत नाही। अगदी, पण दरेकरजी अशी एक शक्यता वर्तवली जाते, पहा गेले काही दिवस दिशा सालियनचा मुद्दा सातत्यानं चर्चेला जातोय। आजही सभागृहात या सगळ्या संदर्भात आरोप प्रत्यारोप झाले, तुम्ही देखील या सगळ्या संदर्भात चर्चेत सहभाग घेतलेला होता। अशी चर्चा आहे की कदाचित या संवादाला त्या सगळ्या घटनांची, त्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांची पार्श्वभूमी असावी, अर्थात ही शक्यता आहे। आता मला वाटतं तुम्ही संदर्भ लावताय, मी काही ज्योतिषी नाही की मला आता तशा प्रकारचा संदर्भ आहे किंवा नाही। तर शक्यता काय, जर तशी असेल तर मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा आणि विधिमंडळाच्या सभागृहामध्ये भूमिका मांडण्याचा अधिकार दिलाय। आणि दिशा सालियनने त्या प्रकारे तिच्या वडिलांनी जर त्या ठिकाणी भूमिका मांडली असेल तर मला वाटतं त्याच्यावर ऍक्शनला रिॲक्शन त्या ठिकाणी सभागृहात येत असते। परंतु मला वाटतं म्हणून लगेच हरामखोर एखाद्याला जर त्या अर्थाने बोलत असतील तर ते उचित नाही। आणि म्हणून मी बोलत संदर्भ जर असतात आणखी योग्य आणि तीव्र प्रतिक्रिया देता आली असते। बरं, मुद्दा लक्षात येतोय दरेकरजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। ऐकूया आपण पुन्हा एकदा काय म्हणालेत नेमकं उद्धव ठाकरे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।